श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे? श्री स्वामी समर्थांच्या सेवेला मनापासून सुरुवात करावी. वेळेचे व काळेचे बंधन नाही. तसेच पारायणासाठी सोमवार व गुरुवार उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना हवे आहे व शक्य आहे तर त्यांनी एका बैठकीत संपूर्ण पोथी वाचून करावे. आपली भक्ती, इच्छा आणि श्रद्धेनुसार संपूर्ण पोथीचे 3, 7, 11 किंवा 21 अशी पारायणे करावीत. 7 दिवसात 21 अध्याय म्हणजेच दररोज 3 अध्याय वाचू शकता. हेही जमले नाही तर रोज 1 अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. श्री स्वामी समर्थ.